माझे भगवान विष्णू विराजमान आहेत. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने थाडकन खांबावर लाथ मारली आणि काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रगट झाले. ती वेळ संध्याकाळची होती. दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही. त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले, म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही. आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, ब्रह्मदेवाच्या सर्व अटी पाळून भगवान नरसिंहानी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला आणि साऱ्या जगताची त्याच्या अत्याचारापासून सुटका केली. आम्ही पण